बाबा हे करेक्ट आहे ना? बघू. नाही रे, चुकलं बाळांचं. मधलीच तर कुठे गेली? गायलीच नाही. परत कर. काय करतेस तू? काय चाललंय? हे सगळं हँडिकॅपचं सामान पिशवीत का भरतेस? आणि कुठे घेऊन चाललेस पिशवी? माळ्यावर टाकाय. माळ्यावर? विजय बरी आहेस ना तू? हे काय चाललंय वेड्यासारखं? मी आहे वेडी. आम्ही विजया. बाबा आई रागवली आहे का? हो रे, आईला बक्षीस नाही मिळालं ना म्हणून. बाबा आम्ही आमच्या खोलीत जाऊन वाचत बसतो. विजय काय चाललंय तुझं? विजय मी तुझ्याशी बोलतोय. मी तुला सांगितलंय आम्ही. तू काय केलंस हे मला कळलं. मी विचारतोय का केलंस हे? मला नाही करायचंय अमित. एक एक फुटकळ वस्तू करून विकत नाही बसायचंय मला. ठीक आहे, नको करूस ना. तुला नाही करायचं ना, नको करूस. पण मग हे असं कलेचं साहित्य माळ्यावर टाकायचं, तोंड फुगून बसायचं, कोणाशी बोलत नाहीयेस तू, पहिल्यासारखी हसत नाहीयेस. काय चाललंय हे? अरे काय जबरदस्ती आहे का? आणि प्लीज अमित मला लेक्चर नको देऊस. आता मला नाही येते हसू तर नाही येते. नाही ठीक आहे, ठीक आहे. मी काय तुला लेक्चर देत नाहीये. आणि हो, जबरदस्ती मी त्याहूनही करत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, अर्चू तुझी खूप खास मैत्रीण आहे. त्यामुळे आता तिच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं का तिला आपल्या दुःखामध्ये ओढून घ्यायचं हे तुझं तू ठरव विजय. चित्रा, चित्रा पटकन इकडे ये. पटकन ये, पटकन. हा बघ कॅटलॉग. ह्यात सगळ्या नवीन गाड्यांचे फोटो आहेत. तू रंग सिलेक्ट कर पटापट. चल. हा बघ, हा आवडला? अरे वाव. मनोज, तू खरंच गाडी घेणार आहेस? अरे काय प्रॉब्लेम आहे चित्रा? तुला आनंद होत नाहीये का? तसं नाहीये रे, पण एकदम एवढे पैसे. चित्रा, तुला माझ्या कर्तृत्वावर विश्वास नाहीये का? हा, माझा अभिमान बाळगायच्या ऐवजी तू शंका कसल्या घेतेस? मी काय अशा तशा गोष्टी करून पैसे कमवणारा माणूस वाटतो का तुला? हा मनोज, अरे तसं काही नाहीये. पण पण तू ना माझ्याशी काही शेअर करत नाहीस रे, म्हणून. चित्रा, शेअर करण्यासाठी वेळ हवाय ना. आणि हा काय कॅटलॉग? हा शेअर करायलाच आणलाय ना इथे. हे बघ, तू जो रंग सिलेक्ट करशील त्या रंगाची गाडी आपण ऑर्डर करणार आहोत. 15 दिवसात डिलिव्हरी. काय तू पटकन सिलेक्ट कर. हा बघ. अरे हा सिरियसली आवडला. हा 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 नाही वेगळा. आपल्याकडे 2 कॅटलॉग आहेत. याला पण आत्ताच वाजायचं होतं. मेघनाचा आहे. बोला. हॅलो मेघना. झोपला नव्हता ना? नाही ग, मनोज आत्ताच आलाय. उशीर होतो का रोज घरी यायला? हो. अच्छा, बरं ऐक ना, मी आणि आदित्य म्हणत होतो की आपण त्या दिवशी योगायोगानं भेटलो पण एकत्र जेवलो नाही. तर आपण डिनरला जाऊया का 4घे जण त्याच रेस्टॉरंटमध्ये? अय्या, चालेल की. पण कधी? चल उद्या जाऊया. उद्या रात्री चालेल? मी मनोजशी बोलून कळवू तुला? हो चालेल. चालेल. बाय. बाय. मनोज, काय? मेघनाचा फोन होता. तिने आपल्याला बाहेर डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. कधी? उद्या. नको. चित्राचं काही कळलं तर कळवते तुला. हो कळव नक्की. आणि तसंही जायचं असेल तर मी घरी आल्यावरच जाऊया, कारण मनोज महाशय येणार आहेत की नाही हे कळलं कुठे अजून आपल्याला. हो ते खरंच आहे.
अरे हो मेघना, हं? अगं त्या बाजूच्या सोसायटीतल्या ते शेलार काकू आहेत ना, हं? त्या भेटल्या होत्या मला. मग काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या तुझी बायको म्हणे काय म्हणे? तुझी बायको म्हणे भरतनाट्यम शिकते ना. अच्छा, हो का? त्यांना कसं माहिती? अरे यार पोपट करते यार तू मेघना. त्यांना कसं माहित हे इम्पॉर्टंट नाहीये, त्या जे म्हणाल्या ना ते इंटरेस्टिंग. बर, काय म्हणाल्या? अरे त्यांचे क्लासेस आहेत ना, तर बेताची परिस्थिती असलेल्या मुलांना त्यांच्या क्लासेसमध्ये त्या काही विषय विनामूल्य शिकवतात. अरे खूप टॅलेंटेड मुलं आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये. त्यातल्या बऱ्याच मुलांना ना डान्स शिकायचा आहे, म्हणून त्या डान्ससाठी एक टीचर शोधतायत. आता तू भरतनाट्यम शिकतेच ना, तर तू त्यांना डान्स मधलं काहीतरी शिकवूच शकतेस, है ना? अरे मला शिकवायला नक्कीच आवडला असता, पण भरतनाट्यम मध्ये ठराविक शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय नाही शिकवतात. पण ठीक आहे, मी बघते. मी नक्की काहीतरी करेन त्या मुलांसाठी. ओके मॅडम, चला निघू का मी? हा. बाय. बाय. मॅडम, ज्यूस घ्या. चित्रा, गाडी बुक झालेली आहे. आता थोड्याच दिवसात आपल्या दारात गाडी उभी असेल. एकदा का घर बुक झालं ना की मग मी शांत होईन. मनोज आणि चित्रा वेंगुर्लेकरचं स्वतःचं घर, ते पण मुंबईत. काय छान वाटतं ना ऐकायला. हे बुक झालं ना की आपण स्वतःच्या गाडीतून अण्णा, आई आणि दादा वहिनींना भेटून येऊ. काय म्हणते? मनोज, अरे हे काय चाललंय तुझं? आधी गाडी आणि आता घर. असा कोणता बिझनेस करतोयस रे तू, जसे इतके पैसे तुला एवढ्या कमी वेळात मिळतात? तेरा बिझनेस आहे, तू नोकरी नाहीये. आणि बिझनेस मध्ये दिवसाला लाखो रुपयाची उलाढाल सुरू असते. हो, मीही तेच म्हणतेय ना, बिझनेसच. पण त्याला नाव असेल ना कोणतं तरी. तुला काय करायचंय नावाशी? पैसा आणि सुखसोयी मिळतायत ना, बस झालं. आणि चित्रा, मी बिझनेस करून पैसे कमवतोय, चोऱ्या मारा करून नाही कमवत आहे. त्यामुळे तू ह्यात पडू नकोस. अरे मनोज, तू वैतागू नकोस. पण मला भीती वाटते रे, एवढे पैसे एकदम. मला अक्कल नाहीये का चित्रा? कुठल्या मार्गाने बिझनेस करायचा ना एवढं कळतं मला. आणि आदित्य आणि मेघनाने तिकडे स्पेशल डिनर ठेवलाच आहे, ते वधवून घेतीलच माझ्याकडून. एवढा कोणता बिझनेस करतोस तू ते तू सांगितलं असेल त्यांना. मी कशाला सांगू? तूच गेला होतास ना आदित्यला भेटायला. तू काही न बोलता परत आलास म्हणूनच बोलावलं असेल त्याने. आणि जाऊ दे ना, तू ठरवलंयस ना आता आपण जायचं नाही, मग काही प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम मला नाही चित्रा, प्रॉब्लेम तुला आहे. विजया, 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 हे काय आहे? तुझ्या या सगळ्या हँडीक्राफ्टच्या वस्तू तू माळ्यावर टाकल्यास का? मला आता त्या वस्तूंची गरज नाही अर्जू. ताई, असं का म्हणताय? हो मेघना, कारण या अशा एक एक वस्तू बनवून किंवा माझी कला दाखवून मला अमितचं स्वप्न नाही पुरं करता येणार. अच्छा, म्हणजे मग या सगळ्या वस्तू माळ्यावर टाकल्यावर ते स्वप्न पूर्ण करणार आहेस का तू? का मला बक्षीस मिळालं म्हणून? अर्जू, मूर्खासारखे बोलू नकोस. तुला बक्षीस मिळाले त्याचा आनंद आहे मला. पण मग ते दिसत नाहीये आतापर्यंत. एकदाही तू माझं मनापासून अभिनंदन केलं नाही. विजया, तूच म्हणतेस ना की आपण नणंद भावजया नंतर आहोत, आधी खूप जवळच्या घट्ट मैत्रिणी आहोत. मग आता तूच घालून दिलेला हा नियम तूच विसरलीस. तुझ्या मनात काय चाललंय हे आता तुला शेअरही करावं असं वाटलं नाही. अशी उदास गप्प बसतेस तू.
काय समजायचं होतं मी? आठवतंय आणि तुला कॉलेजमध्येच असताना आपण ना खूप स्पर्धेत एकत्रच भाग घ्यायचो. काही स्पर्धा मी जिंकायचे, काही तू. पण कोणीही जिंकलं ना तरी त्याचा आनंद मात्र एकत्रितच सेलिब्रेट करायचो. असं एकाला वाऱ्यावर नाही सोडायचो. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस होता आणि माझ्या त्या आनंदात तूच नव्हतीस. तुला माहितीये मेघना, आम्ही कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा आमची एक मैत्रीण होती, सुखदा. तिची ना आमच्या मैत्रीवर खूप खुन्नस होती. मग आम्ही दोघींनी ठरवलं बॅडमिंटनच्या स्पर्धेत तिला हरवायचं. पण उलटच झालं, तिने मलाच हरवलं. माझा तो पडलेला चेहरा बघून विजयाला मात्र ते सहन नाही झालं आणि विजयाने सुखदाला हरवलं आणि ती जिंकल्याचा तो आनंद मी अख्ख्या कॉलेजभर नाचून सेलिब्रेट केला होता. आणि हा सगळा प्रकार बघून सुखदा म्हणाली, अरे जिंकलंय कोण? विजया, आजही मी तशीच आहे ग. मी नाही बदलले. मला तू तशीच हवी आहेस जशी आधी होते. या स्पर्धेचं म्हणशील तर या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तू मला मोटिवेट केलं म्हणून मी भाग घेतला आणि यात मला बक्षीस मिळालं. तर त्यात माझी काय चूक? आय एम सॉरी अर्चू. नाही, खरंच चुकलंय माझं. पण मी ना अगं इंटेन्शनली नाही केलेलं असं. प्लीज मला माफ कर. विजया, तू सॉरी म्हणावा अशी अपेक्षाच नाहीये अगं माझी. मला तुझा राग नाही आला पण मला खूप वाईट वाटलं ग. अशी उदास शांत तुला नाही बघवत. अगं पण माझं इंटेन्शन नव्हतं अर्चू तसं. मेघना, तू तरी सांग ना ग हिला. विजया, आणि तुला काय वाटतं? अमित दादाची काळजी फक्त तुला एकटीलाच आहे. मला काही नाही वाटत त्याच्याबद्दल. या ऑर्डर मधनं मला जे काही पैसे मिळणार होते ना ते सगळे पैसे मी अमित दादाला देणार होते मदत म्हणून. आणि तू तू असं काहीतरी विचित्र वागत होतीस माझ्याशी. अर्चू, आता म्हणते ना मी सॉरी. खरंच चुकलं माझं. प्लीज माफ कर ना मला. अगं नाही वागणार मी अशी अर्चू. ठीक आहे, करते मी तुला माफ. पण मग त्याआधी कान पकडून 10 वेळा उठा बशा काढ. यार, मी नाही एवढा बशा वगैरे काढणार. बघितलं बघितलं लगेच कशी हटफूट करते. 1 मिनिट असेच थांबा. आले. स्माइल प्लीज. हे रडणं बघून पुन्हा हसूच येईल तुम्हाला. कुरिअर. थांबा मी बघते. हा, कोणाचं? अर्चना दिसाला. थँक्यू. ताई, हा? अहो त्या स्पर्धेच्या ऑर्गनायझरचं लेटर आलंय. आता काय दिलं ना आता बक्षीस? आता काय करताय? ताई, त्यांना तुमचा ड्रेस खूप आवडला आणि त्यांच्याकडे अशा ड्रेसची खूप मागणी आली आहे. त्यामुळे त्यांनी तुम्हाला एका महिन्यात 200 ट्रे बनवण्याची ऑर्डर दिली आहे. वाव, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन ताई, अभिनंदन. 200 ट्रे एका महिन्यात? अर्चू, अर्चू, अय्या, कसा आहात तुम्ही दोघी? खिदळताय काय?
अगं खिदळू नको तर काय करू अर्चू, एवढी आनंदाची बातमी आणि चक्कर येऊन काय पडतेस तू? विजया 200 ट्रेसची ऑर्डर आहे. हे ऐकूनच माझी घाबरकुंडी उडालीये. अर्चू ताई, त्यात घाबरायचं काय? अगं असं काय करतेय? एक तर आजपर्यंत ना मला काही सुचत नव्हतं, त्यात कसं बसं काहीतरी सुचलं तर ते केलं, आणि त्यावर हे 200 ट्रेसची ऑर्डर. 200 हे शक्य आहे का? ते सुद्धा मी एकटीने? हे हे छे, शक्यच नाही ग. अगं पण तुला एकटीला करायला कोण सांगताय अर्चू? आपण तिघी मिळून करूया ना. काय ग मेघना, करशील ना तू पण मदत? ताई विचारताय काय? बघ. नक्कीच करेन. काय आहे ना विजया, हे सगळं बोलायला खूप सोपं आहे ग, पण प्रत्यक्षात ते किती किचकट काम आहे ना ते फक्त मला माहितीये. मला आधी ती रद्दी गोळा करा, त्यानंतर ती कापा, त्याच्यानंतर ती चिकटवा, त्याच्यानंतर ती वाळत ठेवा, मग त्या काड्या जोडा, आणि त्यानंतर त्याला कलर करा. नाही 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 माई. अर्चू अर्चू अर्चू, एक काम करूया, आपण ना कामाची विभागणी आत्ताच करून ठेवूया. म्हणजे बघा तुम्हाला पटतंय का? हा मेघना, तू काय कर माहितीये का, तू पेपरचे गठ्ठे गोळा कर, हा म्हणजे रद्दीचे. आणि अर्चू, मी तुला ते सगळे व्यवस्थित कापून देते साईज मध्ये तुला हवे तसे, आणि मग जे मेन काम आहे ना ते तू कर. काय, कशी वाटते आयडिया? मस्त आयडिया. अय्या, मी असा विचारच केला नव्हता का? तोच तर प्रॉब्लेम आहे ना तुझा अर्चू, विचारच करत नाहीस. हे काय का विजया? सिरियसली सांगते मी. सॉरी. फेरी गंमत करते बावळट. गंमत केलीस ना? हा मग ठीक आहे. आता कशी माझी बेस्ट फ्रेंड शोभून दिसतेस ना, नाहीतर बसशील परत हप्प करून. गप बस बावळट. ए तूच बावळ. तूच बावळट आहेस. मी आम्ही त्यालाच नाव सांगणार आहे. मी पण सतीशला सांगणार आहे नाव. अरे बावळट कुणीकडची. बरं बरं, चला आता टाइमपास पुरे. हा आता मिशन 200 ट्रे. ओके? येस. अर्चू येस. वो चेक कर लेना. ओके ओके, चल चल बाय. हॅलो हॅलो, आदित्य देसाई आहेत का? हा बोलतोय. अच्छा अच्छा. नाही, मी तुम्हाला सांगायला फोन केला होता की तुमचं तुमच्या बायकोवर अजिबात प्रेम नाही. कोण बोलतोय? ते महत्वाचं नाहीये हो. तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम नाही हे जास्त महत्वाचं आहे. अच्छा, आणि तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे? साक्षात तुमच्या पत्नीचा आवाज तुम्हाला ओळखू येत नाही म्हणजे काय? नॉट फेअर यार आदित्य. अच्छा, तू आहेस होय. काय रे आदित्य, म्हणजे खरंच तू ओळखलं नव्हतंस? वा, म्हणजे मी जिंकले, तू हरलास. येस 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 मॅडम, तुम्ही जिंकलात आणि मी हरलो. नाही काय ना, माझा लँडलाईन एकदम डब्बा झालाय, कोणाचाच आवाज ओळखता येत नाही त्याच्यावर. आदित्य, ते नाही, पण मजा आली. चक्क तू हरवलंस मला. हा? बरं काय झालं, लँडलाईन वर कसं काय फोन केलास? अरे तुझा मोबाईल बराच वेळ बिझी येत होता आणि तुला ही गुड न्यूज कधी देईन असं झालं होतं मला. काय गुड न्यूज? ई आदित्य, हळूहळू. अरे आजूबाजूला लोक असतील ना. ते नाही, पण मेघना खरंच गुड न्यूज? अरे आदित्य, गुड न्यूज म्हटलं की दुसरं काही सुचत नाही का तुला? जा, मी सांगणारच नाहीये. अरे नाही नाही, ठीक आहे, सॉरी 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 सॉरी. बरं बोल, काय बरं गेस कर ना काहीतरी. काय असेल? गुड न्यूज नाहीये तर काय गुड न्यूज आहे मला काय माहित. बरं जाऊ दे, मीच सांगते, मलाच राहवत नाहीये. बरं ऐक, अर्चूताईंना त्या स्पर्धेत बक्षीस मिळालं ना, त्या स्पर्धेच्या ऑर्गनायझर्सचा कुरिअर आला आज. तर अर्चूताईंना एका महिन्यात 200 ट्रेस बनवून देण्याची ऑर्डर मिळाली आहे. अरे वा, क्या बात आहे. मी अर्चूचं खरंच कौतुक करायला पाहिजे. हो, आणि ते पत्र जेव्हा मी त्यांना वाचून दाखवत होते ना, तेव्हा 200 ट्रेस बनवून द्यायचे हे ऐकत असताना अर्चूताईंना भोवळ आली. का तर म्हणे एका महिन्यात हे शक्य नाहीये मला. अर्जू पण ना विचित्र आहे.
नाही म्हणजे प्रयत्न करायच्या आधी घाबरते, पण एकदा ठरवलं ना की मग ते काम पूर्णच करून सोडते. हो रे हो, खरंच. म्हणूनच तर मी आणि विजया त्यांनी त्यांना मदत करण्याचं प्रॉमिस केलंय. अरे वा. अच्छा, तर या कामासाठी आमच्या बायकोचं पण कौतुक करायला पाहिजे, हा ना? आल्यावर करतो हा कौतुक. पुरे हा पुरे. हे मेघना, 1 मिनिट होल्ड करा, मला दुसरा कॉल येतोय. बघ बघ, कदाचित माईंचाच असेल. बरं घे, मी होल्ड करते. हॅलो. हॅलो आदित्य, मी बोलतेय चित्रा. हा बोल चित्रा. आदित्य, मला खूप भीती वाटतेय रे. आता काय झालं? अरे मनोज खूपच बदललाय. तो कोणता बिझनेस करतोय तो सांगतच नाहीये रे. आत्ताच त्याने गाडी बुक केली आणि आता पुन्हा घर बुक करायचं म्हणतोय. काय? घर? हो ना, मला खूप भीती वाटतेय रे. हे बघ चित्रा, तू घाबरू नकोस. आपण स्पष्टपणे बोलूया त्याच्याशी. काय ना, समोरासमोर बसून गोष्टी क्लिअर केल्या ना की प्रॉब्लेम जिथल्या तिथे सॉल्व्ह होतो. अगं तुम्ही दोघं येतच आहात ना रात्री डिनरसाठी, तेव्हा बोलूया आपण. आदित्य. चित्रा 1 मिनिट होल्ड करा. हॅलो मेघना. अगं चित्रा आहे दुसऱ्या लाईनवर, बस 2 मिनिट होल्ड करा. हा हॅलो चित्रा. तर तू? आदित्य, मी मेघना आहे. अरे सॉरी, कितीदा सांगितलंय लोकांना दुरुस्त करा हा फोन. हा हॅलो चित्रा. हे बघ तुम्ही दोघं. मी मेघना देसाई आहे. अरे यार. हॅलो चित्रा. मेघना आदित्य देसाई. बाय. आदित्य पण ना.